कमी वेळामध्ये आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये खुसखुशीत कुकी बिस्किट तयार होतात। कुकीज मैद्याच्या पिठाच्याही बनवू शकता, नाहीतर गव्हाच्या पिठाच्याही बनवू शकता। मी गव्हाच्या पिठाच्या रव्याचे बनवून घेतलेले आहेत कुकीज। गव्हाचा पीठ मी फाईन पावडर न तयार करता दरदरा गव्हाचा पीठ तयार करून घेतलेला आहे। कुकीज बनवण्यासाठी 2 मोठे चमचे वनस्पती घी, 1/4 कप थोडी जास्त साखर, पिठी साखर तयार करून घेतलेली आहे मिक्सरला। कुकीज बनवण्यासाठी मी वनस्पती घीचा वापर केलेला आहे। तुम्ही मेल्टेड बटर नाहीतर शुद्ध घीचाही वापर करू शकता। कुकीज जर शुद्ध घीमध्ये जर बनवलीत ना तर 1 नंबर कुकीज होतात। साखरेची पावडर आणि घी एकत्र मिक्स करून फेटून घ्यायचे आणि जिथपर्यंत फ्लफी व्हाईट होत नाही तिथपर्यंत फेटून घ्यायचे। याप्रमाणे फेटून घ्यायचं आहे। मी हाताच्या सहाय्याने फेटून घेतलेला आहे, तुम्ही चमच्याच्या सहाय्यानेही फेटू शकता, नाहीतर विस्करच्या सहाय्याने। विस्करच्या सहाय्याने फेटून घेतलात ना तर बाउलमध्ये फेटून घ्या। गव्हाचा जो मी क्रश तयार करून घेतलेला आहे तो मी मेजरमेंटने घेते, 2 कप मिक्स करून घेते। मी गव्हाचे कुकीज बनवून घेतले आहे, तुम्ही मैद्याच्या पिठाचेही कुकीज बनवू शकता। 1/4 टीस्पून सॉल्ट, मीठ, दूध पावडर जो 10 वाला पॅकेट भेटतो ना तो मी घेतलेला आहे दूध पावडरचा। दूध पावडर मिक्स केल्याने कुकीजला टेस्टची छान येते। जिरा 2 चमचे मिक्स करून, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, त्याच चमच्याने परत मी बेकिंग पावडर मिक्स करून घेतले, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा। बेकिंग सोडा कमी टाकायचा आणि बेकिंग पावडर थोडी जास्त टाकायची आहे। परफेक्टली मेजरमेंटने छान अशा घरच्या घरीच कुकीज तयार होतात। सर्व एकजीव करून एकत्र बाइंडिंग करण्यासाठी एकदाच पाणी मिक्स करून घ्यायचं नाही आहे, थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। बाइंडिंग करण्यासाठी जास्तही पाणी लागत नाही, 4 ते 5 चमचे लागतात मॅक्झिमम। जर लागत असेल पाणी तर थोडा पाणी मिक्स करून बाइंड करून घ्यायचं आहे। साखर आणि घी जर फ्लफी करून घेतलात ना तर तेवढी कुकीज खुसखुशीतही होते। एक गोष्ट विसरले मिक्स करायला, ते म्हणजे चण्याचं पीठ। चण्याचं पीठ मी 1/4 टीस्पून यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। चण्याचं पीठ यामध्ये जर मिक्स केलं ना कुकीजमध्ये तर टेस्ट छान येते। आणि ही कुकीज मी घरातल्या घरात 4-5 वेळेला बनवलेल्या, पण त्यावेळी मी देसी घीचा वापर केलेला, आता मी वनस्पती घीचा वापर केलेला आहे। जसं की आपण चपातीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं नाही आहे, थोडा सख्तच मळून घ्यायचं आहे। तुम्ही या पिठाचे बटरही बनवू शकता। मी या पिठाचे बटरही बनवले ते खूप छान बटरही होतात। छोटे पेढे तयार करून आवडेल त्या शेपमध्ये आपण कुकीज बनवू शकतोय। कुकीज बनवताना एकदम पातळ फ्लॅट तयार करून घ्यायची नाही, थोडी जाडसर ठेवायची, जास्त जाडी नाही जास्त पातळही नाही। फोकच्या साहाय्याने डिझाईन देऊन कोणत्याही शेपने तुम्ही कुकीज बनवू शकता। 3-4 शेपने कुकीजला शेप देऊन मी कुकीज तयार करून घेते। माझ्याकडे मोडीही आहे साहित्य, पण मी त्यामध्ये बनवून नाही घेत, हाताच्या साहाय्याने मी बनवून घेते। आता कुकीजची जर साईज तुम्ही पातळ तयार करून घेतली, जर तुम्ही त्यावेळी रोस्ट करायला जाल ना त्यावेळी ती कडक होतील, म्हणून एकदम पातळी कुकीज तयार करून घेऊ नका, थोडे जाडसरच ठेवा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। मी स्पूनच्या साहाय्याने शेप देऊन घेतले, छान शेप देता येतात। 4-5 कपाचे जर तुम्ही कुकीज बनवले तर जेवढे तुम्ही कप घ्याल त्याप्रमाणे तुम्ही 1 चमचा त्यामध्ये घीचा वापर करून घ्या मेजरमेंटने। 1 कपाला मोस्टली होते 1 चमचा घी। घरातल्या साहित्याने मी कुकीजला शेप देऊन घेतले, छान असे कुकीज तयार होतात। यामध्ये जर तुम्ही अजून ड्रायफ्रूट आणि गार्निशिंग वरून करून ड्रायफ्रूट घेतले ना तरी अजून छान होतात कुकीज। आवडेल त्या शेपने शेप देऊन आणि आवडेल ती डिझाईन देऊन छान असे कुकीज तयार करून घ्यायचे सर्व। आता रात्रीचे वाजलेत 11 आणि मी कुकीज बनवते सकाळच्या टी सोबत खाण्यासाठी, चहा सोबत। छान असे खुसखुशीत आणि खूप भारी अशी बिस्किट कुकीज तयार होतात। आणि जर नाही जरी कुकीजला जर डिझाईन दिली तरी चालते। एका कुकीजवर मी व्हाईट तिल पसरून घेते, तुमच्याकडे जर ब्लॅक असतील तर तेही पसरून घेऊ शकता। ज्यावेळी कुकीज रोस्ट होते ना तर तिल जे भाजले जातात ना ते अप्रतिम लागतात टेस्टला। तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट नाहीतर ड्राय इन्ग्रेडियंट्स कोणतेही असतील ते जरी पसरून घेतलेत ना तर छान कुकीज होतात। 2 कपाचे एवढे कुकी मी बनवून घेतले आहेत। याप्रमाणे सर्वच कुकीज तयार करून डिझाईन देऊन आणि शेप देऊन कुकरमध्ये मी रोस्ट करून घेते कुकीज। तुम्ही कढईमध्येही रोस्ट करून घेऊ शकता। प्लेटला मी पहिला ऑइल ग्रीस करून घेतले आणि त्याच्यावर कुकीज ठेवून कुकरही प्रीहीट करून घेतलेला आहे, गरम करून घेतलेला आहे। कुकरमध्ये एकदा कुकीजची प्लेट ठेवली की गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून कुकीज 8 ते 9 मिनिटे बेक करून घ्यायचे आहेत। मी दोन्ही साईडून रोस्ट करून घेते कुकीज। कुकीजच्या प्लेटला ऑइल ग्रीस केलेला असल्यामुळे कुकीज चिपकत नाही, पटकन पलटतात।
मी ऑइल ग्रीस करूनच घेतलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही बटर पेपरही लावून घेऊ शकता. मागून पुढून रोस्ट करून घेते. कुकीज उलटापालट करून कुकरला झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी बेक करून घेते कुकीज. दोन्ही साईडून रोस्ट झाल्यानंतर खाली उतरून थंड करून डब्यामध्ये जर लगेच भरत असाल कुकीज तर लगेच गरम असताना भरून घ्यायचं नाही आहे. थंड करूनच कुकीज डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे, हवाबंद डब्यामध्ये. पहिले कुकीज थंड होतपर्यंत बाकीचे कुकीज बेक करून घ्यायचे. कुकीज थंड झाल्यानंतर सॉलिड 1 नंबर असे कुकीज तयार होतात. सकाळच्या नाश्त्याला ब्रेकफास्टमध्ये कुकीज जर चहासोबत जर दिलात ना तर 1 नंबर खुसखुशीत असे कुकीज तयार झालेले आहेत. बाहेरून आपण कुकीज आणतो ना त्याचप्रमाणे ही कुकीज झालेले आहेत. 1 नंबर कुकीज झालेले आहेत. कुकीज एकदम हार्डही नाही आणि एकदम सॉफ्टही नाही, याप्रमाणे कुकीज झाले आहेत. आता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत कुकीज. सकाळी ब्रेकफास्टसाठी, नाश्त्यासाठी, स्नॅक्स. खूप वारा आलेला असल्यामुळे पपईचं झाड पडला आणि आता जे आहेत ती पपई त्याचं स्नॅक्स बनवून घेते. कच्च्या पपईची सालं काढून पूर्ण बिया काढून घ्यायच्यात आणि बी पपईमधली असते ती कडू लागते, त्याच्यामुळे पूर्ण बी काढून घ्यायचे. बटाट्याच्या स्लाइसच्या मशीनमध्ये पातळ कट करून तुम्ही सुरीच्या साहाय्याने पातळ कट करून घेऊ शकता पपई. चण्याचा पीठ 1 चमचा, तांदळाचा पीठ, गव्हाचा पीठ 1 मोठा चमचा, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडाच गरम मसाला. पिठामध्ये एकदाच पाणी ओतून घ्यायचं नाही, थोडा पाणी ओतून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये जर एकदाच पाणी ओतलात ना तर बॅटर पातळ होईल, त्यामुळे थोडा पाणी ओतून घ्यायचं आहे. पिठामध्ये गुठली न राहता एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. एकदाच जर पाणी ओतलात ना तर गुठल्या तयार होतात, त्यामुळे थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बॅटर जास्त पातळही करून घ्यायचं नाही आहे, जाडसरच ठेवायचं आहे. आणि यामध्ये मी गव्हाचा पीठ 1 चमचा मिक्स केलेला आहे, त्याने टेस्ट छान येते गव्हाच्या पिठाने. पपईच्या स्लाइस चण्याच्या पिठामध्ये डिप करून घ्यायचे. तेल गरम करत ठेवायचं आहे, एकदमही तेल गरम करून घ्यायचं नाही आहे. चण्याच्या पिठाच्या बॅटरमध्ये थोडा जर तेल मिक्स केलं ना तर टेस्ट छान येते भजीला, त्यामुळे बॅटरमध्ये थोडा तेल मिक्स करून घ्या. फ्राय करून घ्यायचे. ह्याची फ्लेम जर फास्ट ठेवलीत ना तर आतून शिजणार नाहीत पपई. ह्याची फ्लेम गरम करताना तेल फास्ट ठेवायची आणि नंतर स्लो करून शिजून घ्यायचे. सकाळच्या नाश्त्याला स्नॅक्स सर्व करून चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.